हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण PDCC बँक या परीक्षेसाठी बँकिंग अवेअरनेस या टॉपिकवर महत्त्वपूर्ण प्रश्न बघणार आहोत। व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। कमी वेळात जास्त प्रश्नांचा सराव आपण या ठिकाणी करून घेणार आहोत। सर्वात पहिला प्रश्न आहे, पहिल्या नरसिंहम समितीची SLR संदर्भातील शिफारस काय आहे? ऑप्शन आहेत, तो 38.5% वरून 25% पर्यंत कमी करणे। ऑप्शन बी, तो 38.5 वरून 45% पर्यंत वाढवणे। ऑप्शन सी, तो 38.5% वरून 40% पर्यंत वाढवणे। ऑप्शन डी, वरीलपैकी कोणतेही नाही। तर सांगा, पहिली नरसिंहम समितीची SLR संदर्भातील शिफारस काय होती? आपण शक्य असेल तर खाली प्रश्नाचं उत्तर कमेंट करू शकता। याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक ए, तो 38.5% वरून 25% पर्यंत कमी करणे। आणि SLRचा फुल फॉर्म आपल्याला येत असेल तर खाली कमेंट करा। आपण पाठीमागे जेवढेही बँकिंग अवेअरनेसचे व्हिडिओ घेऊन आलो आहोत त्यामध्ये हा प्रश्न कव्हर केला आहे, SLRचा फुल फॉर्म। पुढील प्रश्न, ज्या अधिकृत व्याजदराने RBI बँकिंग प्रणालीला कर्ज पुरवते त्याला आपण काय म्हणतो? रिव्हर्स रेपो दर, बँक दर, SLR की CRR? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक बी, बँक रेट असे त्याला आपण म्हणत असतो। यानंतर पुढील प्रश्न, खुले बाजार व्यवहार म्हणजे काय? ऑप्शन ए, RBIद्वारे सरकारी सिक्युरिटीजची खरेदी आणि विक्री। ऑप्शन बी, RBIद्वारे व्यावसायिक बँकांना वाटप केलेल्या क्रेडिटचे रेशनिंग। ऑप्शन सी, RBIने व्यावसायिक बँकांना काही उपाययोजना करण्याची विनंती करणे। ऑप्शन डी, वरीलपैकी कोणतेही नाही। तर सांगा, खुले बाजार व्यवहार म्हणजे काय? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, RBIद्वारे सरकारी सिक्युरिटीजची खरेदी आणि विक्री। पुढील प्रश्न बघायचा आहे त्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट, आपलं अजून एक यूट्यूब चॅनल आहे डेली करंट अफेअर्स शॉर्ट्स, त्याला तुम्ही जॉईन करू शकता, ज्यावर आपण डेली 1 मिनिटामध्ये 5 प्रश्नांचा सराव करत असतो। तर त्या चॅनलला तुम्ही जॉईन करून घ्या। त्यावर फक्त करंट अफेअर रिलेटेडच कंटेंट आपण टाकत असतो, बाकी कोणताही टाईमपास त्या ठिकाणी नसतो, त्यामुळे लगेचच त्याला जॉईन करून घ्यायचं आहे। पुढील प्रश्न, बँका त्यांच्या निव्वळ मागण्या आणि मुदत ठेवींच्या काही भागाच्या रूपात RBIकडे जो निधी ठेवतात त्याला आपण काय म्हणतो? SLR, CRR, बँक रेट की रिव्हर्स रेपो रेट? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, CRR असे त्याला आपण म्हणतो। पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते चलनविषयक धोरणाचे परिमाणात्मक साधन आहे? रेपो रेट, CRR, SLR की ऑल ऑफ दी अबोव? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक डी, ऑल ऑफ दी अबोव। पुढील प्रश्न बघत, चलनविषयक धोरणाची ती साधने जी पैशांच्या पुरवठ्याच्या प्रमाणावर थेट परिणाम करतात त्यांना आपण काय म्हणतो? क्वांटिटेटिव्ह इन्स्ट्रुमेंट, क्वालिटेटिव्ह इन्स्ट्रुमेंट, मनी इन्स्ट्रुमेंट की नन ऑफ दी अबोव? तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए, परिमाणात्मक इन्स्ट्रुमेंट असे आपण त्याला म्हणतो। पुढील प्रश्न, भारताच्या चलनविषयक धोरण समितीचे अध्यक्ष कोण आहेत? फायनान्स मिनिस्टर, प्राईम मिनिस्टर, RBI गव्हर्नर की चीफ इकॉनॉमिक ॲडवायझर? तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, RBI गव्हर्नर। RBIचा फुल फॉर्म आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि याचं जे हेडक्वार्टर आहे ते आहे मुंबई या ठिकाणी। आणि RBIचे सध्याचे गव्हर्नर कोण? खाली कमेंट करा। पुढील प्रश्न, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया व्यावसायिक बँकांना ज्या दराने पैसे कर्ज देते त्या दराला आपण काय म्हणतो? रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट, CRR की SLR? तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए, रेपो रेट असे आपण त्याला म्हणत असतो। पुढील प्रश्न, SLR खालीलपैकी कशाचा समावेश होतो? हातात रोख रक्कम, बँकेकडे असलेले सोने, RBIकडील शिल्लक की वरीलपैकी सर्व? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, वरीलपैकी सर्व। पुढील प्रश्न, जेव्हा CRR वाढवला जातो तेव्हा काय होते? पैशांचा पुरवठा कमी होतो, पैशांची मागणी वाढते, महागाई कमी होते की वरीलपैकी सर्व? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, ऑल ऑफ दी अबोव। पुढील प्रश्न, सरकारने भाग भांडवल हस्तांतरणासाठी कधी नियुक्ती केली? 29 जून, 26 मे, 5 एप्रिल की 1 एप्रिल? तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए, 29 जून। पुढील प्रश्न, सरकारने RBIने
धारण केलेले संपूर्ण SBI शेअर कोणत्या मार्गदर्शक तत्वानुसार घेतले? नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया, सिक्युरिटीज कमिशन, वित्तीय नियम की सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजे सेबी? तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी, सेबी, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. तसेच जिल्हा मध्यवर्ती बँक याकरिता 19,000 प्लस MCQ आपल्याकडे आहेत. प्राईज आहे 499. परंतु तुम्हाला या ठिकाणी डिस्काउंट दिलं जात आहे. तुम्ही ॲप डाउनलोड करून हा जर कोर्स परचेस केला तर त्या ठिकाणी PDCC 100 हा कोड यूज करायचा आहे. हा कोड यूज केल्यानंतर 100 रुपीज डिस्काउंट म्हणजे 399 रुपयामध्ये तुम्हाला मटेरियल भेटेल. ॲप थ्रू परचेस केलं तर तुम्हाला सर्व PDF आणि ऑनलाईन टेस्ट त्या ठिकाणी भेटणार आहेत. तर लगेचच परचेस करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. सोबत तुम्हाला फक्त ऑनलाईन टेस्ट हवे असेल तर 250 प्लस ऑनलाईन टेस्ट आपल्याकडे आहेत. 2500 प्लस प्रश्नांचा सराव यातून होऊन जाईल. प्राईज आहे 249. मल्टिपल अटेम्प्ट आहेत, त्यामुळे या ज्या टेस्ट आहेत तर तुम्ही कितीही वेळेस देऊ शकता. टेस्ट सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमचा रँक आणि सोल्युशन बघायला भेटेल. प्रत्येक टेस्टला टायमर आहे, त्यामुळे पर्टिक्युलर टायमामध्ये तुमची प्रॅक्टिस होऊन जाईल. जरी ही एक्झाम झाली तर बाकीही एक्झामला तुम्ही ही मटेरियल नक्कीच यूज करू शकता. यामध्ये तुम्हाला महाराष्ट्र भूगोल, राज्यव्यवस्था, इतिहास, समाजसुधारक, अर्थव्यवस्था, सामान्य विज्ञान, इंग्लिश ग्रामर, ॲप्टिट्यूड प्रत्येकी 10 टेस्ट, मराठी व्याकरणाचे 31, चालू घडामोडी 60, माहिती अधिकार 7, संगणक 12, 100 प्रश्नांच्या फुल पास टेस्ट असं सर्व कंटेंट या ठिकाणी भेटत आहेत. तर तुम्हाला जे मटेरियल हवं ते घ्या. तुम्ही जर 499चा कोर्स परचेस जर केला तर त्यामध्ये 250 टेस्ट ऑलरेडी आपण कव्हर केल्या आहेत. तर आजच परचेस करायचं आहे. परचेस करताना काही अडचण येत असेल तर आपण 93 56 25 60 34 व्हॉट्सअप करू शकता. थँक्यू. यानंतर पुढील प्रश्न आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपनी नियमन कायदा 2005 म्हणजेच क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपनीज रेग्युलेशन ॲक्ट 2005 संबंधित मसुदा नियम कधी अधिसूचित केले? ऑप्शन आहेत 5 एप्रिल 2006, 26 मे 2006, 29 जून 2007 की 30 सप्टेंबर 2005? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक बी, 26 मे 2006. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहेत? बघूयात विधान काय. पहिलं विधान आहे, RBI ही चलन जारी करणारी बँक आहे. RBI सरकारची बँकर म्हणून काम करते. RBIला बँकांची बँक म्हणून ओळखले जाते. RBI पतपुरवठ्याचे नियमन करत नाही. तर चुकीचं विधान कोणतं आहे? तर ते आहे ऑप्शन क्रमांक डी, RBI पतपुरवठ्याचे नियमन करत नाही. हे जे विधान आहेत ते चुकीचं आहेत. म्हणजे बाकीचे जे 3 विधान आहेत, जसे की RBI ही चलन जारी करणारी बँक आहे, RBI सरकारची बँकर बँक म्हणून काम करते, RBIला बँकांची बँक म्हणून ओळखले जाते, हे जे 3 विधाने आहेत ती अगदी बरोबर आहेत. पुढील प्रश्न बघण्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करायचं आहे. व्हिडिओचं टार्गेट आहे 1000 प्लस लाईक, तर लगेचच लाईक करा. ज्यांना शक्य असेल त्यांनी थँक्यू कमेंट करा. छोटी ॲक्टिव्हिटी आहेत परंतु याने आम्हाला मोटिवेशन भेटतं की असंच कंटेंट आपल्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे. तर एक लाईक आणि खाली थँक्यू कमेंट लगेचच करायचं आहे. पुढील प्रश्न, जिथे RBIचे स्वतःचे कार्यालय नाही अशा ठिकाणी RBIचा एजंट म्हणून काम कोण करते? ऑप्शन आहे स्टेट बँक ऑफ इंडिया, वित्त मंत्रालय, भारत सरकार की आंतरराष्ट्रीय नाणेनिधी? तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए, स्टेट बँक ऑफ इंडिया. यानंतर पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणता शब्द चलनविषयक धोरणात वापरला जात नाही? ऑप्शन आहेत रोख राखीव प्रमाण म्हणजेच कॅश रिझर्व्ह रेशो, रेपो रेट, बँक रेट की ब्ल्यू चिप्स? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक डी, ब्ल्यू चिप्स हा शब्द वापरला जात नाही. पुढील प्रश्न, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे लेखा वर्ष कधीपासून कधीपर्यंत असते? 1 जुलै ते 1 जून, 1 एप्रिल ते 30 मार्च, 1 जुलै ते 30 जून की 1 जुलै ते 31 डिसेंबर? सांगा, लेखा वर्ष म्हणजे अकाउंटिंग इयर कोणते आहे? तर ते आहे 1 जुलै ते 30 जून. पुढील प्रश्न, भारतात नाणी कोण तयार करते? मिनिस्ट्री ऑफ फायनान्स, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, प्राईम मिनिस्टर ऑफिस की कॉमर्स अँड इंडस्ट्री मिनिस्ट्री? तर सांगा, भारतात जी तुम्हाला नाणी दिसतात ती कोण तयार करतात? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए, मिनिस्ट्री ऑफ फायनान्स तयार करतात. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते RBIचे कार्य नाही? बँकांची बँक, क्रेडिटर कंट्रोलर, कस्टडियन ऑफ फॉरेन करन्सी, अलोकेटिंग फंड डायरेक्टली टू द फार्मर फॉर ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट? तर सांगा, RBIचे कार्य कोणते नाही आहे?
तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी, शेतकऱ्यांसाठी थेट कृषी विकासासाठी निधी वाटप करणे हे जे आहे ते आरबीआयचे कार्य नाही. पुढील प्रश्न, कोणत्या आयोगाच्या शिफारशीवरून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली? ऑप्शन आहेत चेंबरलेन आयोग, त्यानंतर हिल्टन यंग आयोग, केन्स आयोग की यापैकी नाही. तर कोणत्या आयोगाच्या शिफारशीवरून? राईट आन्सर आहे हिल्टन यंग आयोग. यानंतर पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणती संज्ञा चलनविषयक धोरणाच्या निर्मितीमध्ये वापरली जात नाही? ऑप्शन आहेत कॅश रिझर्व्ह रेशो, रेपो रेट, बँक रेट की ब्ल्यू चिप्स. तर कोणती संज्ञा आहे? राईट आन्सर आहे ब्ल्यू चिप्स. पुढील प्रश्न, आरबीआयच्या अधिकारांबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहेत? ऑप्शन आहेत रोख राखीव बँक परवाना देऊन बँकिंग प्रणाली नियंत्रित करते, तपासणीद्वारे बँकिंग प्रणालीचे पर्यवेक्षण करते की वरीलपैकी कोणतेही नाही. तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक डी, वरीलपैकी कोणतेही नाही. यानंतर पुढील प्रश्न, तुटीचा अर्थ भरणा डिफिसिट फायनान्सिंग म्हणजे काय? भारत सरकार जागतिक बँकेकडून कर्ज घेते, बी भारत सरकार IMF कडून कर्ज घेते म्हणजे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, सी भारत सरकार SBI कडून कर्ज घेते, डी भारत सरकार RBI कडून कर्ज घेते. तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी, भारत सरकार RBI कडून कर्ज घेते. पुढील प्रश्न, RBIला अंतिम उपाययोजनेचे कर्जदार असे का म्हटले जाते? ऑप्शन ए, नागरिकांच्या क्रेडिट गरजा पूर्ण कराव्या लागतात ज्यांना कोणीही कर्ज देण्यास तयार नाही. ऑप्शन बी, बँका अंतिम उपाय म्हणून RBIकडे जातात. ऑप्शन सी, संकटाच्या वेळी बँकांना मदत करण्यासाठी ते पुढे येतात. डी ऑल ऑफ दी अबो. सांगा, RBIला अंतिम उपाययोजनेचे कर्जदार असे का म्हटले जाते? तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, संकटाच्या वेळी बँकांना मदत करण्यासाठी ते पुढे येते. यानंतर पुढील प्रश्न, भारतात नाणी कोण तयार करतात? ऑलरेडी हा प्रश्न बघितला आहे. तर वित्त मंत्रालय हे भारतात नाणी तयार करतात. तसेच आपण जो जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी जो मटेरियल तयार केला आहे ते तुम्ही परचेस करू शकता. 19,000 प्लस MCQ यामध्ये आहेत. प्राईज आहे 499, परंतु डिस्काउंट देऊन 399 रुपयामध्ये भेटते. PDF तर भेटतात ते, सोबत तुम्हाला 250 प्लस ऑनलाईन टेस्ट भेटत आहेत. लगेचच परचेस करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. परचेस करताना काही अडचण येत असेल तर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता, नंबर खाली दिला आहे. तसेच 250 प्लस ऑनलाईन टेस्ट लगेचच परचेस करा. टायमर महत्त्वाचा आहे, मल्टिपल अटेम्प्ट आहेत, त्यामुळे परत तुम्ही टेस्ट या देऊ शकता. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअपचा ग्रुप आणि टेलिग्राम चॅनल आहे, त्याला जॉईन करा, ज्यावर आपण एक्झामचे अपडेट शेअर करत असतो. थँक्यू.